नमस्कार विद्यार्थ्यांनो, 11वी कॉमर्स विषय चिटणीसाची कार्यपद्धती त्याच्यामधील प्रकरण जे आहे 11 बँकांशी पत्रव्यवहार. मागच्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं संचालकांशी पत्रव्यवहार. आता पाहणार आहोत बँकांशी पत्रव्यवहार. बँकांचं कामकाज करत असताना त्यांच्याशी कसा पत्रव्यवहार होतो तर आपण ते थोडक्यात अभ्यासणार आहोत. बघा आता बँक म्हणजे काय, तर बँक ही एक वित्तीय संस्था आहे. बँक हे काय करते, ते बँक हे महत्त्वाचे व्यापार अनुषंगिक काय तर साधन आहे. त्याचबरोबर देशाच्या आर्थिक विकासात बँक काय करत असते, महत्त्वाची भूमिका पार पडत असते. एखादी बँक असेल, एखादी संस्था असेल तर ती उभारताना किंवा त्यांचं कार्य करत असताना कशाची गरज असते, तर भांडवलाची करत असते. मग हे भांडवल कुठून स्थापन करायचं किंवा या भांडवलाची निर्मिती कुठून करायची, तर त्याच्यामध्ये जनता किंवा काही लोक असतात तर ते काय करत असतात, आपण बचत केलेल्या ठेवी किंवा रक्कम काय करत असतात त्याच्यामध्ये ठेवत असतात. किंवा काही वेळेस काय करतात, या बँका असतात, त्या संस्था असतात, त्या गरजू जे लोक असतात किंवा जनता असते त्यांना काय करत असते, कर्ज म्हणून देत असते. पण ते कर्ज देत असताना काही कालावधीसाठी काय केलं जातं, ही रक्कम दिली जाते आणि त्यांच्याकडून त्या मोबदल्यात काय केलं जातं, व्याज आकारलं जातं. मग ते व्याज आकारल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या भांडवलावर काय केलं जातं, ही बँक किंवा ह्या संस्था काय केल्या जातात, चालल्या जातात. बघा आता व्यापारी बँकांचं प्राथमिक कार्य काय असतं, तर ठेवी स्वीकारणे व कर्ज देणे असतं. तसंच प्रत्येक व्यवसाय संस्थेला काय करायला लागतं, बँकेबरोबर पत्रव्यवहार करणं काय असतं, आवश्यक आहे. तसंच बघा आता बँक ही काय तर एक वित्तीय संस्था आहे. तसेच ज्या लोकांकडे रोख रक्कम शिल्लक आहे ते बँकेत काय करतात, जमा करतात व ज्यांना गरज आहे ते काय करत असतात, बँकेकडून कर्ज घेतात. त्याचबरोबर बँक काय करते, लोकांना बचतीची सवय लावते आणि या बचतीचे काय करत असते, फायदेशीर गुंतवणुकीत रूपांतर करत असते. बघा आता बँकेची एक व्याख्या आहे, क्रॉस म्हणजे यांच्यानुसार बँक एक संस्था आहे जी पैसा आणि पतव्यवहाराशी काय असते, संबंधित आहे. तसेच बँकिंग अधिनियम 1949 कलम 5(1)(ब) नुसार मागता क्षणी परत करण्याच्या अटीवर लोकांकडून काय केले जातात, स्वीकारलेल्या ठेवीचा पैसा धनादेश, ड्राफ्ट व अन्य मार्गांनी काय करणे, परत करणे आणि ठेवीचा पैसा काय करणे, कर्जाऊ देणे व गुंतवणुकीसाठी वापरणारी संस्था म्हणजे काय, तर बँक. परत एकदा बघा, मागता क्षणी परत करण्याच्या अटीवर लोकांकडून काय केल्या जातात, लोकांकडून स्वीकारलेल्या ठेवीचा पैसा धनादेश, ड्राफ्ट व अन्य मार्गांनी परत करणे आणि ठेवीचा पैसा काय करणे, कर्जाऊ देणे व गुंतवणुकीसाठी वापरणारी संस्था म्हणजे बँक होय. तसेच बँकिंग अधिनियम 1949 कलम 5(क) नुसार बघा, बँकिंग कंपनी म्हणजे अशी कंपनी जी भारतात काय करते, बँकिंग व्यवसाय करते. तसंच बँक एक संस्था आहे जी ठेवी स्वीकारते व वेगवेगळ्या कारणांसाठी काय करत असते, कर्ज देत असते. हे झालं बँक म्हणजे काय, थोडक्यात बँक म्हणजे काय. तसंच या व्यापारी बँका असतात किंवा या बँका असतात तर त्या आपण पाहिलं, त्या काय करत असतात, काही कार्य करत असतात. त्याच्यामध्ये व्यापारी बँका काय करतात, दोन प्रकारची कार्य करतात. एक त्यांचं प्राथमिक कार्य असतं आणि दुसरं दुय्यम कार्य. पहिले आज पाहूया आपण प्राथमिक कार्य. बघा आता प्राथमिक कार्याचे दोन प्रकार पडतात, त्याच्यामध्ये ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे. बघा आता प्राथमिक कार्यामध्ये किंवा प्राथमिक कार्यामध्ये ठेवी स्वीकारणे म्हणजे काय, तर लोकांकडून काय केले जातात, ठेवी स्वीकारणे हे व्यापारी बँकाचं काय तर प्राथमिक कार्य आहे. बँक काय करत असते, कमी व्याजदराने ठेवीवर व्याज देते आणि कर्जावरील काय करत असते, व्याजदर जास्त दराने आकारते. तसंच या दोन व्याजदरातील काय करत असते, फरक हा बँकेचा काय असतो, नफा असतो आणि ज्या
लोकांकडे काय केलं जातं, अधिशेष किंवा शिल्लक निधी असतो, ते अशी निधी काय करत असतात, रक्कम बँकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवीमध्ये काय करत असतात, जमा करतात. आणि बँक 2 प्रकारच्या ठेवी स्वीकारत असतात, त्याच्यामध्ये मागणी ठेव आणि समय ठेव. बघा आता ठेवी स्वीकारणे आपण पाहिलं, बँक काय करत असते, तर बँकांना म्हणजे बँक कमी व्याजदराने काय करत असते, ठेवींवर व्याज देते आणि कर्जावरील व्याजदर काय असते, जास्त दराने आकारते. म्हणजे ठेवीचं म्हणजे बँकांचं काय कार्य असतं, तर ठेवी स्वीकारणे किंवा लोकांना काय करणे, कर्ज देणे. मग काही वेळेस काय लोक काय करतात, तर त्यांनी बचत केलेली ठेव असते किंवा रक्कम असते, ती काय करतात, तर त्यांना ती खर्च करायची नाही आहे किंवा त्या पैशाची त्यांना गरज नाही आहे, त्यावेळेस ते काय करतात, ते जे पैसा असतो किंवा त्यांनी जमा केलेली जी रक्कम असते ती काय करतात, बँकेमध्ये ठेवतात. मग ती काही कालावधीसाठी ठेवली जाते किंवा त्यांना म्हणजे परत परत काढायच्या या बेसवर ठेवली जाते. म्हणजे काहींचं सेविंग अकाउंट असतं, त्याचबरोबर काहींचं बचत खातं असतं, बरोबर आहे. म्हणजे वेगवेगळे काय असतात, खाते असतात. मग जे लोक काय करतात, तर सारखे सारखे पैसे काढले जातात त्यांना म्हणजे लागत असतात, तर त्या रकमेवर काय केलं जातं, कमी व्याजदर आकारलं जातं. पण काही वेळेस लोक काय करतात, फिक्स डिपॉझिटसाठी म्हणजे काही कालावधीसाठी ती रक्कम काय केली जाते, फिक्स त्याच्यामध्ये काय केली ते ठेवली जाते. ती रक्कम म्हणजे तो कालावधी संपल्याशिवाय काय केली जात नाही, ती रक्कम काढली जात नाही. त्या कालावधीसाठी काय करतात, तर जास्त दर आकारला जातो. मग काही कालावधीसाठी 6 महिने असतं, 1 वर्ष असतं, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी असतो, 5 वर्षाची असते, 10 म्हणजे ती काय करतात, फिक्स डिपॉझिटमध्ये FD थोडक्यात काय, तर FD केली जाते. त्या रकमेवर काय केलं जातं, जास्त व्याजदर आकारला जातो आणि जे परत सारखे सारखे पैसे काढले जातात त्या ठेवीवर काय केलं जातं, कमी व्याजदर आकारला जातो. बघा आता त्याच्यामध्ये बघा आता 2 प्रकार पडतात ठेवींमध्ये. एक मागणी ठेव, म्हणजे मागणी करतात पैसे परत या अटीवर काय केले ते ठेवी म्हणजे मागणी ठेव. म्हणजे त्यांना ज्या वेळेस हवे आहेत पैसे, त्यांनी मागणी केली की आज आम्हाला पैसे काढायचे आहेत, त्यावेळेस काय केलं ती बँक लगेच त्यांना पैसे देते. त्या कारणासाठी काय केली ती ठेवली जाते. मग त्याच्यामध्ये पहिला प्रकार पडतो बचत ठेव आणि चालू ठेव. मग बचत ठेव म्हणजे काय, तर लोकांना बचत करण्याची सवय लागावी यासाठी काय केलं जातं, बँक अशा प्रकारच्या ठेवी स्वीकारते. या खात्यावर काय केले जाते, पैसे काढण्याच्या मर्यादेवर रकमेवर काय असतं, निर्बंध आहे. तसेच मागणीनुसार काय केलं तर ई स्टेटमेंट उपलब्ध होते व ठेवीदाराला काय केलं जातं, पासबुक दिलं जातं. म्हणजे काही जण काय करतात, बचत खातं उघडतात किंवा चालू खातं उघडतात. मग त्या बचत खात्यामध्ये काय करतात लोक, त्यांनी सेविंग केलेली किंवा बचत केलेली रक्कम ते ठेवतात. पण काही वेळेस त्यांना अचानक पैसे लागतात किंवा त्यांना काढायचे असतात ते, तर त्यांनी मागणी करतात काय केलं जातं, हे पैसे काढले जातात. मग हे ज्यावेळेस आपण काय केलं जातं, अकाउंट काढतो किंवा बचत ठेव केली जाते किंवा मुदत ठेव केली जाते, चालू ठेव ठेवली जाते, तर त्यावेळेस काय करतात, तर चालू ठेवीमध्ये काय करतात लोक किंवा बँका त्यांना काय करतात, पासबुक देतात. मग त्या पासबुकमध्ये काय करतात, स्टेटमेंट म्हणजे काय, त्यांनी पैसे किती वेळा टाकले किंवा किती वेळा काढले, तर त्याची काय केली जाते, त्याच्यामध्ये नोंद केली जाते त्या पासबुकामध्ये. किंवा त्यांना काही इंटरेस्ट म्हणजे व्याज किती त्यांनी दर आकारला आहे, तर त्याचा काय केली जाते, त्याच्यामध्ये नोंद केली जाते. बघा आता हे झालं बचत ठेव खाते किंवा बचत ठेव. चालू ठेव म्हणजे काय, तर व्यापारी व्यक्ती किंवा संस्था अशा प्रकारचं काय करत असतात, खाते कंपनीच्या नावे बँकेत उघडतात आणि पैसे काढण्याची रक्कम व पैसे काढण्याची संख्या यावर काय असते, मर्यादा नाही. तसेच या खात्यावर काय केलं जातं, सर्वसाधारणपणे व्याज देय नाही. तसेच चालू खात्याच्या ठेवीदारांना काय केलं जातं, अधिविकर्ष सवलत काही प्रक्रियेच्या पूर्ततेनंतर काय केली जाते, दिली जाते. बघा आता हे जे चालू ठेव खाते आहे ते कोण उघडतात, व्यापारी व्यक्ती किंवा संस्था काय करत असतात, अशा प्रकारचं खातं चालवत असतं. मग याच्यामध्ये कोणतीही मर्यादा नसते, म्हणजे लोकांनी किती वेळा त्याच्यामध्ये पैसे ठेवायचे किंवा किती वेळा काढायचे यामध्ये कोणतीही काय नसते, मर्यादा नसते. पुढचं आहे बघा समय ठेव.
समय ठेव म्हणजे काय, तर मागणी करतात पैसे परत न करणे यास काय म्हणतात, समय ठेवी म्हणतात. म्हणजे या ठेवीची काय केली जाते, परतफेड मुदत पूर्ण झाल्यावर केली जाते. आपण आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, लोक काय करतात, म्हणजे काही जण बचत ठेव केली जाते, म्हणजे बचत करून पैसे ठेवले जातात. पण काही लोक काय करतात, त्यांना काही करणं नसतं, त्यांच्याकडे 10,000 उदाहरणार्थ त्यांच्याकडे 10,000 साचलेले आहेत किंवा त्यांनी बचत केलेले 10,000 रुपये आहेत आणि त्यांना आत्ता लगेच त्या पैशाची गरज नाही. मग त्यावेळेस ते काय करतात, ती फिक्स रकमेमध्ये किंवा मुदत ठेवीवर काय केली जातात, ती रक्कम ठेवली जाते. मग ते 6 महिन्याच्या कालावधीवर असेल किंवा 1 वर्षाच्या कालावधीवर असेल. मग त्याची काय केली जाते, त्यांना ठेव पावती किंवा त्याची काय दिली जाते, पावती दिली जाते. त्यांनी ते फिक्स ठेवलेली आहे रक्कम, त्याची काय दिली जाते, पोचपावती दिली जाते. मग त्याच्यावर काय केलं जातं, मुदत लिहिलेली असते. मग ती मुदत संपल्याशिवाय काही केली जात नाही, त्यांना ती रक्कम परत केली जात नाही. म्हणजे ती ठेवीची परतफेड कधी होते, मुदत पूर्ण झाल्यावरच काय केली जाते, केली जाते. त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात बघा, मुदत ठेव आणि आवर्ती ठेव. मुदत ठेव म्हणजे काय, तर मुदत ठेवी ह्या काय करत असतात, निश्चित कालावधीच्या ठेवी आहेत. यांचा व्याजदर हा काय असतो, ठेवीच्या कालावधीवर अवलंबून असतो. तसंच मुदत ठेवीच्या काय करतात, व्याजाचा दर जास्त असतो. तसंच व्याज नियमित कालावधीवर किंवा ठेवीच्या मुदतपूर्तीनंतर काय केले जाते, दिले जाते. तसेच ठेवीदाराला काय करतात, ठेवीच्या बदल्यात मुदत ठेव पावती काय केली जाते, दिली जाते. तसंच मुदत ठेवीवर काय केलं तर तारण कर्ज सुद्धा दिलं जातं. तसंच पुढचं आहे आवर्ती ठेव. बघा आता आवर्ती ठेव म्हणजे काय, तर बचतदारांना उत्तेजन देण्यासाठी काय केलं जातं, विशिष्ट रक्कम विशिष्ट मुदतीपर्यंत काय केलं जातं, नियमित भरणा केली जाते, त्यास काय म्हणतात, आवर्ती ठेव म्हणतात. तसंच यामध्ये काय केलं जातं, ग्राहकाने विशिष्ट रक्कम काय केली जाते, विशिष्ट मुदतीपर्यंत जमा करणे काय असतं, आवश्यक आहे. तसेच पैसे नियमित जमा केले जातात. तसंच बचत ठेवीपेक्षा जास्त व्याजदर असतो. तसंच या ठेवीदाराला काय केलं जातं, पासबुक वितरित केले जाते. तसेच मागणीनुसार काय केलं जातं, स्टेटमेंटही काय केलं जातं, देण्यात येतं. हे झालं ठेवी स्वीकारणे. प्राथमिक कार्य कोणतं आहे बँकेचं, ठेवी स्वीकारणे. पुढचं आहे कर्ज देणे. कर्ज देणे म्हणजे काय, तर काही वेळेस काय केलं जातं, ज्या लोकांनी आपण पाहिलं प्रस्तावनेमध्ये, लोक काय करत असतात, किंवा एखादी बँक उभारायची आहे किंवा एखादी संस्था निर्मित करायची आहे, तर ती संस्था निर्माण करण्यासाठी किंवा बँक निर्माण करण्यासाठी काय केलं जातं, चालवण्यासाठी कशाची गरज असते, तर भांडवलाची गरज असते. मग ते भांडवल कुठून उभारायचं, तर काही वेळेस काय केलं जातं, त्याच्यामध्ये काही सभासद असतात किंवा काही जनता असते, लोक असतात, ते काय करत असतात, आपलं ठेवी किंवा आपली रक्कम काय करत असतात, त्याच्यामध्ये गुंतवत असतात. म्हणजे काय करत असतात, ठेवत असतात. बँका मग त्या संस्था काय करत असतात, लोकांकडून त्या ठेवी स्वीकारल्या जातात. पण काही लोक असतात तर त्यांना कशाची गरज असते, भांडवलाची गरज असते. मग ते लोकांनी ज्यांनी ठेवी ठेवलेल्या आहेत, तर त्या काय केल्या जातात, ज्यांना गरज आहे त्या लोकांना काय केले जाते, कर्ज म्हणून कर्जाच्या स्वरूपात काय केले जाते, ती रक्कम दिली जाते आणि त्यांच्याकडून काय केलं जातं, त्या कर्जाच्या स्वरूपात त्यांच्याकडून व्याज दर आकारला जातो. व्याज काय केला जातो, व्याज दर जो असतो कर्जावर तो काय असतो, मोठ्या प्रमाणात असतो आणि जी ठेव ठेवलेली आहे त्याचा व्याजदर कमी दरात असतो. मग त्यामुळं काय होतं, या इकडनं जास्त व्याजदर आकारून ज्यांनी ठेवी ठेवलेल्या आहेत त्यांना काय केलं जातं, त्या ठेवीवर व्याज दिलं जातं. असं दोन्ही क्रिया करून काय केली जाते, या नफ्यावर, व्याजाच्या नफ्यावर काय केली जाते, ही बँक चालवतात. ओके. मग बघा आता कर्ज देणे. ठेवीमधून काय करत असतात, काही रोख राखीव ठेवल्यानंतर व्यापारी बँका काय करत असतात, गरजूंना कर्जाचे वाटप करतात. त्याचबरोबर व्यापारी बँका काय करत असतात, कमी व्याजदराने ठेवी स्वीकारतात व अधिक व्याजदराने काय करत असतात, कर्ज देत असतात. साधारणपणे बँका काय करतात, कर्जदारांना
कर्ज म्हणजे पुढील पद्धतीचे कर्ज देतात बघा. उचल किंवा आगाऊ रक्कम देत असतात. बघा आता त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात कर्ज देण्यामध्ये. पहिला आहे कर्ज. कर्ज म्हणजे काय तर वैयक्तिक जमीन असेल, सोने असेल, चांदी असेल आणि इतर चल असेल अचल संपत्तीच्या तारणाच्या बदल्यात काय करतात, विशिष्ट कालावधीसाठी काय केलं जातं, कर्जदाराला जी रक्कम दिली जाते त्यास काय म्हणतात, कर्ज असे म्हणतात. मग त्याच्यामध्ये पहिला प्रकार बघा आता, मध्यम मुदतीचे कर्ज. खालीवर झालेले आहे बघा इथं. पहिला आहे अल्प मुदतीचे कर्ज. अल्प मुदतीचे कर्ज म्हणजे काय तर या कर्जाची काय केली जाते, मुदत 1 वर्षापर्यंत असते. तसेच मागणी काय केली जाते, कर्जापेक्षा व्याजाचा दर अधिक असतो तर मध्यम मुदती कर्जापेक्षा काय असते, कमी असतो. तसेच व्यावसायिकांना काय करतात, खेळत्या भांडवलाची काय असते, आवश्यकता पूर्ण करण्यासाठी काय करतात, याचा उपयोग होतो. तसंच पुढचं आहे मध्यम मुदतीचं कर्ज. याचा कालावधी किती असतो तर 1 वर्षापासून तर 5 वर्षाच्या कालावधीसाठी काय केले जातात, बँका असे कर्ज देतात. तसंच याचा व्याजदर किती असतो, अल्प मुदतीपेक्षा जास्त व दीर्घ मुदती कर्जापेक्षा कमी असतो. पुढचं आहे दीर्घ मुदतीचे कर्ज. बघा आता दीर्घ मुदतीचे कर्ज म्हणजे काय तर जेव्हा व्यापारी बँका 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी काय करतात, कर्ज देते तेव्हा त्यांना काय म्हणतात, दीर्घ मुदतीचे कर्ज असं म्हटलं जातं. तसंच व्यापारी बँकेद्वारे काय करतात, आकारण्यात आलेला व्याजदर इतर कर्जाच्या तुलनेत काय केला जातो, अधिक असतो. तसंच व्यवसायाच्या वाढ व विस्तारासाठी काय करतात, हे कर्ज आवश्यक आहे. म्हणजे हे कर्जाचे 3 प्रकार आहेत बघा, अल्प मुदतीचे कर्ज, तसंच मध्यम मुदतीचे कर्ज आणि दीर्घ मुदतीचे कर्ज. या मुदतीच्या बेसवर काय केलं जातं, कर्ज दिलं जातं. पुढचा प्रकार आहे आगाऊ रक्कम उचल. थोडक्यात उचल म्हणजे काय तर उचल ही काय केली जाते, उधारी सुविधा आहे जी बँक काय करत असते, आपल्या ग्राहकास देते आणि हे कर्जापासून काय करते, वेगळे आहे. तसेच कर्ज काय केले जाते, दीर्घ काळासाठी मंजूर केले जाऊ शकते, पण आगाऊ रक्कम काय केली जाते, ही कमी कालावधीसाठी दिले जाते. त्याचप्रमाणे दैनंदिन व्यवहार भागवण्याच्या दृष्टीने काय केलं जातं, आगाऊ रक्कम दिली जाते. तसेच व्याज आकारणी फक्त काय केली जाते, वापरलेल्या रकमेवरच असते. तसंच संपूर्ण कर्जाच्या मंजूर रकमेवर नाही. मग या आगाऊ रक्कम आहे किंवा उचल आहे त्याचे 3 प्रकार पडतात. त्यामध्ये अधिविकर्ष, तसंच कॅश क्रेडिट आणि तिसरा आहे हुंड्या कसरीने वटवणे. मग अधिविकर्ष म्हणजे काय तर अधिविकर्ष ही काय केली जाते, उधारीवर रक्कम देणारी काय तर सवलत चालू खातेधारकासाठी आहे. तसेच यात काय केलं जातं, शिल्लक रकमेपेक्षा विशिष्ट मर्यादेपर्यंत काय केलं जातं, अधिक रक्कम काढण्याची काय केली जाते, परवानगी बँक देत असते. तसंच अधिक विकर्ष सवलतीसाठी तारण म्हणून काय केलं जातं, भाग असतील, तसेच सरकारी कर्ज रोखे असतील, मुदत ठेव पावती असेल, आयुर्विमा महामंडळाची पत्रके असतील, ती काय केली जातात, स्वीकारली जातात. तसंच व्यापारी बँकांच्या अधिविकर्षाचा व्याजदर काय असतो, कमी असतो. पुढचा आहे कॅश क्रेडिट. कॅश क्रेडिट म्हणजे काय तर रोख पत. ही काय केली जाते, ही सवलत मिळवण्यासाठी काय केलं तर रोख पत खाते बँकेत काय केलं तर उघडावं लागतं. तसंच या सुविधेसाठी काय केलं तर तारण आवश्यक आहे. उदाहरणार्थ कच्चा माल असेल, तयार माल असेल. तसंच तारणावर किती कर्ज द्यायचे हे काय करत असते, बँक निश्चित करते व कर्जाची काय करत असते, कमाल मर्यादा बँक ठरवते. या प्रकारात काय करतात, मंजूर केलेल्या संपूर्ण कर्जावर बँक काय करत असते, व्याज आकारत नाही, तर वापरत असलेल्या रकमेवर काय करत असते, व्याज आकारले जाते. तसेच कर्जाची मंजूर रक्कम काय केली जाते, कर्जदार त्याच्या गरजेनुसार कधीही काय करू शकते, वापरू शकतो. पुढचा आहे बघा
हुंड्या कसरीने वटविणे. मग बघा आता हुंडी काय आहे, ही एक हा चलनक्षम दस्तऐवज आहे. याच्यामध्ये काय करतात, हुंडीच्या आधारे बँक अल्पकालीन काय केलं जातं, वित्तपुरवठा करतात. उदाहरणार्थ हुंडीच्या देय तारखेपासून काय करतात, बँक वित्तपुरवठा करतात. अशा प्रकारे आपण बँक म्हणजे काय किंवा या बँका कोणकोणते कार्य करतात त्याच्यामध्ये प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य. प्राथमिक कार्यामध्ये ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे याचा आपण अभ्यास केलेला आहे. जे दुय्यम कार्य आहे ते आपण पुढच्या लेसनमध्ये अभ्यासूया. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.